हाय गाईज यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा आपली झाली आता ही अशी गुढी उभा झाली. साडी मी कालच आणली होती, साडीचा काही व्हिडिओ नव्हता काढला. तर गुढी उभा केली, शंभूचे पप्पा गुढी उभा करून गेले आणि ही अशी रांगोळी पण आपली झाली मगच. आणि आता करायचं आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक. गुढी उभा झाली, आता मग ह्याला डबा करून दिला. आता पुरणपोळ्या करायच्या, देवपूजा करायची. आता लई काम आहे, दिवसभर भरपूर काम असतं. तर मी पण ही अशी साडी घेतली होती आणि मी पण अशी साडी घातलेली. ब्लाऊज जरा फॅन्सी शिवायचा होता, पण काय सगळा मूड हाफ झाला. आता ह्या साडीवर मी हाय अशा ह्याच्यात म्हणजे ही साडी घालून स्वयंपाक बिपाक मी हाय असाच करणार आहे ह्या साडीवर. काय बायांना साडी घालून स्वयंपाक करणं होत नाही आहे. तर यूट्यूब फॅमिली, नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्ष आज चालू होतं आहे, तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. या हार खायला या सगळेजण. त्याला कोणी गाठी म्हणतं, हार म्हणतं, परत अजून काहीतरी म्हणतात त्याला. आम्ही हार म्हणतो. तर हे असं. आणि हे पान तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे. ह्याचं पान, हे पान नाही खाण्याचं महत्त्व जास्त, पण हे बघा, हे जे फूल असतं का, हे छोटी छोटी फुलं जे असतात का, ते फूल आणि हे गूळ खायचा असतो. ह्याची चव घ्यायची नसते, कडू लागतं, लई कडू लागतं. जसं की मला लागले आता. पण ते आरोग्यासाठी खायचं असते. आपण थोडी रोज खातोय तेव्हा. वरून गुळ खायचा. दात दुखतात ना गोड खाल्ल्यावर. तर मी मुलांना दिलं गुळ आणि ते आंब्याचा तुरा असतो तो, फुलं ते खायचं असतात. पान नसतं खायचं, फुलं खायचं असतात. फुलं आणि गूळ आणि ज्या घाटी ज्या असतात का, त्या घाटी खायच्या असतात. तर मी शंभूच्या पप्पाला बी दिल्या. सकाळी लई कडू तोंड करत होतं, तरी मी त्यांना दिल्या, शंभूला दिल्या आणि मायाला दिल्या आणि मी पण खाल्ल्या. मी 2दा खाल्ल्या, मी सकाळी एकदा, आता एकदा. तर कशी काय वाटली माझी साडी? कसं आहे ना, प्रत्येकाला असं म्हणजे वाटत असतं की. आणि आता माझी तर पब्लिक यूट्यूब फॅमिली झालेली एवढी मोठी, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या जाते आणि मी दाखवते पण. आणि बायांना तेवढंच वाटतं की कौतुक, स्वयंपाकाचं म्हणा, कुठल्या बी गोष्टीचं म्हणा. व्हिडिओ ज्या काढतात त्यांना पटकन कुठली गोष्ट केली का व्हिडिओ काढावा वाटतो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं जे म्हणजे नाही का कौतुक जे येतं ते भारी वाटत असतं, त्याच्यामुळं अजून उत्साह येतो व्हिडिओ बनवायला. तर चला आता मी घेते स्वयंपाकावरून आणि स्वयंपाकाचा ह्याचा नंतर व्हिडिओ टाकन. काय पूर्ण एवढा व्हिडिओ नाही टाकणार मी, थोडा नॉर्मल टाकन. तर ठीक आहे, बघा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझे इंस्टाचे पण फॉलोअर्स 1000 झालेले, मी तुम्हाला सांगितलेले 1000 झालेत. आणि शॉर्ट व्हिडिओ मी टाकते ना तिथं पण सगळ्यांनी चॅनलला फॉलो करा, इंस्टाला फॉलो करा सगळ्यांनी. छान छान व्हिडिओ बघा, शॉर्ट व्हिडिओ आहेत, शेअर करा. खूप छान छान. शुभांगी झोंबाडे हीच आयडी आहे, शुभांगी झोंबाडे. इंस्टाला सर्च करा, येतं मनानेच. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी नवीन बिझनेस चालू करणार आहे. तर मला काय कुरिअर ते करायचं समजणार नाही सुरुवातीला बरं का एवढं. पण ज्यांना कोणाला पाहिजे असेल, जवळपासच्यांना ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला इंस्टाला कमेंट करा किंवा मेसेज करा. ज्यांना कोणाला लागणार असेल त्यांनीच. इतर वेळी कुणी मेसेज करू नका, काही की काम आहे आमचं, हे करा, फॉलो करा, फलाना दिसताना, असं बऱ्याच येतात कमेंट. मी काय लक्ष देणार नाही. पण ज्यांना कोणाला मसाला लागत असेल त्यांनी खरंच कमेंट करा मला आणि मेसेज करू शकताय किंवा कॉल करू शकताय. मसाला लागत असेल त्यांनीच. इतर वेळी कमी मेसेज काही भलत्याच कारणाने केला तर माहिती आहे कारवाई होऊ शकते. ठीक आहे, तर चला बाय.